श्रेयस आई काय रे? अरे लई दिवस कसं आहे काहीच आम्हाला 2-3 तास ब्रेक भेटलेला आहे. झाला तुम्हाला वाजवताना. चला गुड नाईट. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक. तर इंट्रो थोडा लेट होत आहे. आपला डे 2चा आहे आपला बोकडवीरा पालखीचा इंट्रो हा. तर ॲक्च्युली मी बनवणार होतो एकच ब्लॉग, पण खूप मोठा होत आहे म्हणून बरं 2 ब्लॉग बनवूया. आणि बाकीचे पण मला बोलले की 2 बनव, 2 दिवसाचे 2 ब्लॉग. तर एक तर अपलोड झाला असेलच, सेकंड ब्लॉग आता मी टाकीलच लवकरच आणि तुम्ही बघालच. तर आता सध्या तुम्हाला मी सांगतो की आम्ही सकाळी वाजवला आणि जो रात्री वाजवला तो डे 1मध्ये आला, आणि डे 2मध्ये जो आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी वाजवला आणि नंतर जो 10-11ला आम्ही जो चालू केला आणि कंटिन्यू लास्टपर्यंत पालखी पोचेपर्यंत जो वाजवला आहे तो पूर्ण या ब्लॉगमध्ये दिसणार आहे तुम्हाला. तर नक्की कंटिन्यू बघत राहा ब्लॉग. मला मजा तरी येईलच. थोडा कंटेंट कमी असेल कारण जास्त शूट करायला भेटला नाही, वाजवण्यातच पूर्ण टाईम गेला. तुम्हाला भेटू नंतर. आता दाखवतो पुढचा आपला काय प्रोसेस, कुठे कसा. तर सकाळी 7 वाजता आम्हाला वाजवायचं आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट 11ला काहीतरी. सो भेटू तुम्हाला. लेट्स बघा प्रो घ्यावं लागेल. मग एक कॅमेरा वाढवायला लागेल, एक कॅमेरा वाढवायला लागेल. चप्पी ए चपटी चपटी इकडे बघ. श्रेयस आई काय रे? अरे लई दिवस कसं आहे काहीच आम्हाला 2-3 तास ब्रेक भेटलेला आहे. झाला तुम्हाला वाजवताना. चला गुड नाईट. गाईस तुम्ही विचार करत असाल
की काय झाला डायरेक्ट गायबच झाला, फक्त बँकच्या व्हिडिओ बघायला भेटला. तर पहिली गोष्ट तर जेव्हा चालू झाला ना 10ला काहीतरी चालू झाला तेव्हा मी नव्हतो, मी सोनारला होतो. नंतर तिथून आलो आणि मग 3 वाजता जेव्हा चालू केला ना, 4 वाजता ॲक्च्युली केला तो. आता आमचा संपलेला आहे. हे बघा पॅकअप पाहू शकता. हा माझा प्रथमेश ठाकूर. हा प्रथमेश ठाकूर. सबस्क्राईब करा. व्हेरी गुड व्हेरी गुड. नंतर आता भेटू परत 10 वाजता वाजवायचं आहे सकाळी. आता घरी जातो जरा आराम करू आणि जाऊ. An eternity later.
आम्ही ब्रेक घेतलाय बघा आणि आम्ही आलो जेवायला कोणी घातलंय ते पण दाखवते तुम्हाला. म्हणजे जेवायला कोणी दिलाय आम्हाला, सॉरी नॉट घातलाय काहीच, जेवायला कोणी दिलाय. टेक 2 आपडी पोडे फेम सेजल ठाकूर यांनी आम्हाला आज जेवायला बोलवलं. काय म्हणणं आहे तुमचा? अरे चांगला रिएक्शन दे राजा काहीतरी. बडी काय अजून काय? माँ कसम बहुत मनूस लग रहे हो. आयुष्याला वैतागलाय. काहीच तर तुम्ही बघितलंच असाल आता ब्लॉगमध्ये आपल्या की कशी पालखी वगैरे वाजवल्या. ॲक्च्युली आमचा स्टार्ट टाईम जो दुसऱ्या दिवशीचा आजचा होता तो सकाळपासून ते रात्री पोचेपर्यंत होता पालखी. तर तुम्ही विचार करत असाल मी एवढा फ्रेश कसा आहे. तर मी आउटरो थोडा लेट देतोय फ्रेश वगैरे होऊन, त्याच्यामुळं थोडा वाटत असेल की मी फ्रेश आहे. पण पूर्ण गुलालात वगैरे माखलेलो मी, चेंज करून गेलेलो आणि सोनारला नंतर आलेलो, त्याच्यामुळं थोडा समजून घ्या आउटरोचा. पण आता मी ब्लॉग जो चालू केले तर ब्लॉग ह्याच्यामुळं चालू केले की मला खूप जण अशी बोलली की तू ब्लॉग बंद नको करू, काहीही असो चालू ठेव, छोटे मोठे का होईना 7-8 मिनटं 9 मिनटं जे काय होतील ते कंटिन्यू कर. आणि मेन छोटी मुलं जी आहेत ना गाईज, खूप मला म्हणजे आवडलं, मनाला चांगलं वाटलं की त्यांना आपले ब्लॉग्स बघायला मजा येतात. ते मला बोलले की दादा तू ब्लॉग कर, तू ब्लॉग का बंद केले. तर ठेवील आता ट्राय तर करीलच पूर्णपणे की मी चालू ठेवीन. आता 2 ब्लॉग तरी हे येतीलच, एक फर्स्ट डेचा आणि एक सेकंड डेचा. थोडासा आपला म्हणजे स्वतःहून घेतलेला कंटेंट कमी असेल, बँजोचे आपले जास्त असेल, पण समजून घ्या कारण जास्त शूट करायला भेटला नाही, कोण शूटला नव्हता, आपण वाजवत होतो. तर प्रत्येकजण वाजवत असताना कसा मोबाईल आपण वापरत नाही, त्याच्यामुळं थोडासा कंटेंट तुम्हाला कमी दिसेल, पण बँजो कंटेंट पूर्णपणे असेल. जे काय आम्ही वाजवलं, कशी पालखी होती, सर्व बघायला मिळेल. आता तिथून नंतर आम्ही आलो सोनारला. ते तर तुम्हाला काय सांगायची गरज नाही कारण बोकडबिरा आणि सोनारी या दोन्ही गावांच्या पालख्या एकाच दिवशी असतात हे, आणि यावर्षी त्या 1-2 तारखेला होत्या. सो तर पण कंटिन्यू असंच ब्लॉग करायचं ट्राय तर करील मी. पण भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. लेट्स गो.